धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया. दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. जय कृपा दाने कथेता विसारो. दाने कथेता विसारो. जय कृपा दाने कथेता विसारो. जय कृपा दाने कथेता विसारो. सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावी नाम. आपल्या या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आपण सगळेजण अत्यंत उत्साहाने साजरी करत आहात. त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. खरं म्हणजे आज तसा प्रवास खूप झाला आहे, थोडं थकल्यासारखं वाटते, पण तरी आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. मला असं वाटतं की हे 389 का असं काहीतरी जयंती असेल. आणि थोडं मागं पुढे होईल बरं का, साल एकदम मला सांगता येणार नाही, पण बहुतेक असेल. महाराजांची जयंती आपण साजरी करतो, याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जयंती साजरी करण्यासारखे होते. म्हणजे प्रथम तर आपल्या सगळ्यांचं स्वागत यासाठी मी केलं पाहिजे की या गावातले तरुण, या गावातला हा सगळा समाज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कीर्तनाने साजरी करतो, म्हणून यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि खरं म्हणजे आजच्या कीर्तनाचं आणि आपल्या या ठिकाणचं वैशिष्ट्य हे आहे, या गावचं सुद्धा एक विशेष वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये बरेच महाराज आहेत, नाही का? किती आहेत? हां, किती? 11 महाराज आहेत. 11. बापरे, 2 सप्त्याचे महाराज तुमच्याच गावात आहेत. महाराज आपल्याला चान्सच नाही भेटला आता, लोक म्हणूनच नाही भेटला, या गावातल्या लोकांनी येऊच नाही दिलं आपल्याला.
असो 11 महाराज एकाच गावामध्ये असणारं हे आपलं गाव आहे. आणखी आजची विशेषता ही आहे की आज टाळकऱ्यांच्या लाईनीमध्ये आम्ही ज्यांचा आदर्श घेतो ते आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम भाऊ जेऊरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण आहात, आमची ही सगळी प्रेमी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नाना आहेत, दुसरे नानाच दिसतात तुम्ही पण नाही का? नानाच आहेत का? आपलं गाव तुम्ही इथलेच आहे, इथलेच आहेत आपण सगळेजण. आणि मी बापूची धावपळ पाहतो गेल्या अनेक दिवसापासून, अनेक फोन, या ठिकाणीही त्याची बरीचशी धावपळ मी पाहतो. मला असं वाटतं की बापू खूप धावपळ करतो आणि त्या धावपळीचं फलसुद्धा त्याला भेटलं आहे. अशा पद्धतीने बापूने या ठिकाणी येण्याचा मला खूप आग्रह केला आणि त्यामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा मी करू शकलो. रस्ता चुकलो होतो, अशा रस्त्याने आलो की असं वाटत होतं की काय होते, कोणी जर मधातच भेटलं तर काय होईल. तरी मधात पंक्चर भेटलंच आम्हाला. असो सज्जनानो, ऐकताय ना तुम्ही महिलांनो, ऐकताय ना? ऐका. जयंती आणि पुण्यतिथी हे दोन भाग माणसाच्या जीवनामध्ये असतात. त्याला आपण जन्म आणि मृत्यू म्हणतो. आपल्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू असतो आणि श्रेष्ठांच्या जीवनामध्ये जयंती आणि पुण्यतिथी असते. ज्या दिवशी थोर महात्मे किंवा थोर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे जन्माला येतात, त्या जन्माला येतात त्या दिवसाला जयंती म्हणतात. आणि ज्या दिवशी असे महात्मे थांबतात त्याला पुण्यतिथी म्हणतात. ते तिथी कोणचीही असू द्या, त्या तिथीला त्यांच्या जाण्याने पुण्यतिथी हे पद प्राप्त होतं. ती तिथी कोणचीही असू द्या, त्या तिथीला त्यांच्या येण्याने जयंती हे पद प्राप्त होतं. जयंतीचा शोध घ्यावा लागतो, पुण्यतिथीचा शोध लागत असतो, पण जयंतीचा शोध घ्यावा लागतो. जयंती आणि पुण्यतिथी कुणाची साजरी होते? मला असं वाटतं की जो फक्त जन्माला येतो आणि जन्माला येऊन जगतो आणि जगून मरतो, याची जयंती आणि पुण्यतिथी नाही साजरी होत. जो जन्माला येतो, जो स्वतःसाठी जगतो आणि शेवटी मरतो, हे सामान्य माणसाचं जीवन आहे. त्याच्या जन्मालाही महत्त्व नाही, त्याच्या जाण्यालाही महत्त्व नाही. पण जे जन्माला येतात, जे फक्त स्वतःसाठी जगत नाहीत, दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्यासाठी आपलं संबंध जीवन जे समर्पित करतात, लोक त्यांच्या जयंतीचाही शोध घेत असतात. ज्या दिवशी जे जात आहेत ना त्याला पुण्यतिथी असं म्हणत असतात. जातस्यहि ध्रुवं मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य हे आपल्यासाठी आहे. तस्मात् परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि हे आपल्यासाठी आहे. मी तर असं म्हणेल, जन्माला येणं आणि मरणं हा पुरुषार्थच नाही. हा पुरुषार्थ असता तर माऊलीने असं लिहिलं नसतं, उपजने का निमने हे साचची का मानणे. अरे ज्याचा जन्म आहे नाही का, त्याचा मृत्यू नक्कीच आहे. जो येतोय त्याचं जाणं निश्चित आहे. येणं आणि जाणं हा पुरुषार्थ नाही. विठ्ठल हा जर पुरुषार्थ असता, याला जर आपण पुरुषार्थ मानलं असतं तर जन्माला माणसंच येतात असं नाही ना. गाढवं सुद्धा जन्मालाच येतात, माणसंच जन्माला येतात असं नाही ना. त्या ठिकाणी झाडं सुद्धा जन्मालाच येत आहेत. माणसंच जन्माला येतात असं नाही, पशु पक्षी सुद्धा जन्माला येतात. मग पशु पक्षीही जर जन्माला येत असतील आणि माणसंही जर जन्माला येत असतील तर येणं आणि जाणं हा पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ तो आहे की जो जगण्यामध्ये दिसत असतो. ज्याचं जगणं चांगलं असेल ना, ती माणसं आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ स्थापन करत असतात, पुरुषार्थ स्थापन करत असतात. एक वाक्य बोलू का? आपण ऐकताय, मरेपर्यंत जगणं हा पुरुषार्थच नाही. मरेपर्यंत जगणं हा पुरुषार्थ नाही, मेल्यानंतर हे जिवंत राहणं हा खरा पुरुषार्थ आहे. मरेपर्यंत तुम्हाला किती दिवस जगायचं आहे तुमच्या हातातच नाही, तुमच्या हातात नाही.
मरेपर्यंत तुम्हाला किती दिवस जगायचं आहे तुमच्या हातात नाही, पण मेल्यानंतर तुम्ही किती दिवस जगायचं आहे हे मात्र काय रे काय काय थांब ना, थोडा टाइम आहे ना अजून. राहू दे आता, विक्षेप नाही करायचा. मरेपर्यंत जिवंत राहणं हे माणसाच्या हातात नाही, मेल्यानंतर किती दिवस जगायचं हे मात्र माणसाच्या हातात आहे. सांगू तुम्हाला, सत्ता आणि संपत्ती हे जात राहते, पण कीर्ती मात्र जिवंत राहत असते. मला सांगू द्या, मी एखाद्या वेळेला प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर द्याल की आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? सांगता येईल तुम्हाला? नाही सांगता येईल. आपल्या देशाचे पहिले विदेश मंत्री कोण होते? सांगता येईल तुम्हाला? नाही सांगता येणार. आपल्या देशाचे पहिले महसूल मंत्री कोण होते? विनेकरी, तुम्ही कोणाचंही नाव सांगितलं चालते, कारण मलाही माहीत नाही. त्यांचंही नाव सांगितलं चालते, हे महसूल मंत्री होते पहिले, कारण मलाही माहीत नाही. एक लक्षात ठेवा, 75 वर्षामध्ये आपण ज्यांना विसरतो ना, तो सत्तेचा आणि श्रीमंतीचा परिचय आहे. आणि 750 वर्षानंतर किंवा 350 वर्षानंतर सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत नाही ना, हा शिवाजी महाराजांचा परिचय आहे. हा महाराजांचा परिचय, हा खरा परिचय आहे. उत्तमची ऊरे कीर्ती मागे उत्तमची ऊरे, कीर्ती मागे उत्तमची ऊरे, कीर्ती मागे उत्तमची ऊरे. तुका म्हणे का मरण निसरे उत्तमची ऊरे, कीर्ती मागे उत्तमची ऊरे, कीर्ती मागे. तुका म्हणे मरण निसरे उत्तमची ऊरे, कीर्ती मागे उत्तमची ऊरे, कीर्ती मागे. 750 वर्ष प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जर पसायदान असेल, 350 पावणे 400 वर्ष झाले तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं नाव आपण अभिमानाने घेत असाल, 450 वर्ष झाले तरी सुद्धा आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असाल महाराज, तर हा त्यांच्या जिवंतपणाचा परिचय आहे. मग आम्ही काय घ्यायचं याच्यातून? आम्ही काय फक्त त्यांची जयंती साजरी करायची का? आम्ही काय अशा लोकांची पुण्यतिथी साजरी करायची का? नाही, आदर्श घ्यायचा आहे आपल्याला. माझे छत्रपती शिवाजी महाराज जर 400 वर्ष जिवंत राहत असतील, तर किमान मेल्यानंतर आपण 40 वर्ष तरी जिवंत राहिलो पाहिजे ना. किमान 40 वर्ष. गावातल्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे ना की हा माणूस भला होता म्हणून, कोणाच्याही सुखदुःखामध्ये सहज सामील होत होता असं म्हटलं पाहिजे ना. सगळं भजन झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर सगळे टाळ व्यवस्थित गुंडाळून ठेवत होता असं म्हटलं पाहिजे ना. असं म्हटलं पाहिजे ना की त्या ठिकाणी एखाद्याची बिचारीचे मौत असेल तर अगोदर हा माणूसच हजर असायचा असं तुम्हाला पाहणाऱ्या माणसाने म्हटलं पाहिजे ना. असं म्हटलं पाहिजे ना, एखादा घरी कार्य असल्यानंतर भांडे घासल्याशिवाय हा माणूस घरी जात नव्हता असं म्हटलं पाहिजे ना. सुख दुःखाच्या कामी पडत होता असं म्हटलं पाहिजे ना. माझे महाराज जर 400 वर्ष जिवंत राहत असतील तर किमान दादांनो आपण 40 वर्ष तर जिवंत राहिलं पाहिजे. तुमचं मत काय? किमान 40 वर्ष. आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जिवंतपणा आहे. एक वाक्य बोलून जाईल. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाच्या 41-42व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकमेव वीर म्हणजे छत्रपती.
जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. जगून मरा नाही, लढून मरावं आणि मरून जगावं. लढून मरावं आणि मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काय कुणाची. देव धर्म आणि देशापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सज्जनानो, शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आहेत. मी तर असं म्हणेल, या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. या महाराष्ट्रामध्ये आमच्या अहिल्याबाई सुद्धा जन्माला आल्या आहेत. सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती एक पुरुष म्हणून, माझ्या अहिल्याबाईची क्रांती एक महिला म्हणून. पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये क्रांती केली. माझ्या अहिल्याबाईने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये क्रांती करून दाखवली. अनेक संकट झेलत झेलत ही माणसं चाललीत हो. अरे परकीयांची तर संकट होतीच, पण स्वकीयाची सुद्धा होती. स्वकीय सुद्धा त्रास देत होते महाराज. सूर्याजी पिसाळ कोण होता? खोंडोजी खोपड्या कोण होता? चंद्रराव मोरे कोण होता? आपलीच माणसं ना. तरी सुद्धा त्या काळामध्ये महाराजांना दोन्हीकडून युद्ध करावं लागलं असतं. अंतर्बाह्य जग आणि अंतर्बाह्य जग अंतर्बाह्य रामकृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी.
विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर सर्व सुखाचे आगर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर सर्व सुखाचे आगर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखांड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे वाढवावे नाम बीज वाढवावे नाम आदेश न उत्तरे आदेश न उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे येथे आम्हा नाही करणे अनिक बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाही भिड भाड नाही भिड वाढ म्हणे जाणा थोर तुका म्हणे जाणा थोर येथे आम्हा प्रमाण येथे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई आदरणीय श्रवणजी महाराज बनाळी, आदरणीय अंकुश महाराज. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे ते आम्हा करणे काम
बीज वाढवावे ना बीज शँडलच्या दुकानावर गेला आणि दुकानावर जाऊन त्याने विचारलं की काय शँडल चांगली मजबूत शँडल द्या म्हणे आणि खरं म्हणजे लवकर तुटली नाही पाहिजे म्हणे असे द्या चांगली मजबूत द्या पण कोणाला पाहिजे म्हणे आमच्या बायकोला पाहिजे आमच्या सौभाग्यवतीला पाहिजे हो पण त्याचं माप पाहिजे ना माप नाही लागणार शँडलचं माप नाही लागणार माप दाखवा शँडल घेऊन जा बरोबर आहे की नाही कोण्या मापाची पाहिजे त्याने बिचाऱ्याने आपली पाठ दाखवली हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे तुमच्या काही लक्षात आलं का नाही चोपदार तुझी पाठ दाखव रे सकाळचं ताजं माप जर शँडलचं पाठीवर असेल तर काय समन्वय असेल महाराज विठाला 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 स्वामी काज आपल्या स्वामीचं काम करणं खऱ्या अर्थाने हे सेवकाच्या जीवनातला धर्म आहे चुकत असेल तर पहा स्वामी काज आपल्या स्वामीची प्रामाणिकपणे सेवा करणं हा सेवकाच्या जीवनातला धर्म आहे महाराज तुम्ही स्वामी कोणाला मानताय ते ठरवा नाही तर हा स्वामी आपल्या समोर बसलेला आहे मला असं वाटतं याचं काम जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर हा सेवकाचा धर्म आहे स्वामी काज हो मी खरं बोलू का प्रामाणिकता माणसाच्या जीवनातली गेली ना अधोगती सुरू होते अधोगतीला जन्म येतो अप्रामाणिक माणसाचा एकांत कधीच चांगला नसतो अप्रामाणिक माणसाचं मरण कधी चांगलं होत नाही लक्षात ठेवा अप्रामाणिकता ही अत्यंत घातक आहे ते कोण्याही क्षेत्रामधला असू द्या तो जर अप्रामाणिक असेल तर त्याचं मनसुद्धा त्याला काही देणार नाही लक्षात ठेवा आणि मी एक गोष्ट सांगू का जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला चांगलं म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगले नाहीच मनाने चांगलं म्हटल्यानंतर मग तुमचा चांगलेपणा चालू होईल मन चांगलं म्हणते ना हां तू चांगला आहेस तू खरं बोलतोय तू चांगलं काम करतोय तू खऱ्या अर्थाने आहेस तू खरंच देशाची सेवा करतो ज्यावेळेला मन म्हणेल ना तू खरंच संप्रदायाची सेवा करतो तू खरंच गायीची सेवा करतो हे मन ज्या वेळेला सांगेल ना महाराज त्याच वेळेला मला असं वाटतं की आपण खरे सेवक आहोत जोपर्यंत आपलं मन सांगणार नाही तोपर्यंत आपण चांगले आहोत असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि मन खरं म्हणजे बाहेर जाण्याची गरज नाही आपलं मन आपल्याजवळ आहे मी बोलत असतानासुद्धा माझं मन मला सांगते खोटा बोलतोय तो का खरा बोलतोय माझं मन मला सांगते आणि एक गोष्ट सांगू का म्हणजे सांगण्यासाठीच आलो मी फार महत्त्वाची आहे गोष्ट अशी आहे की संवादासाठी मना इतका जवळचा माणूसच दुसरा कोणी नाही महाराज मना इतका जवळचं कोणीच नाही संवादासाठी एकांतामध्ये तुम्हाला संवाद करायचा असेल ना तर तुमचं मन चांगलं ठेवा चांगलं काम करा मनसुद्धा तुम्हाला धीर दिल्याशिवाय राहणार नाही तू का म्हणे होय मनाशी संवाद तू का म्हणे होय मनाशी संवाद मनासी संवाद म्हणे होय मनासी संवाद आपण जीवाद आपणची वृक्षवल्ल्या
मन अत्यंत महत्त्वाचं आहे संवादासाठी. छत्रपती सांगितले मी, अभंगाचा भाव थोडक्यामध्ये सांगतो. संकल्पित वेळामध्ये थांबायचं आहे आपल्याला. बापूंनी सांगितलं की आता जास्त पुढे जाऊ नका महाराज, 9 वाजता संपवायचंच नाही. आणि खरं म्हणजे मन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रामाणिकता महत्त्वाची आहे. प्रामाणिकता गेली ना माणसाची अधोगती चालू होते. बरं, लोक खूप चांगलं म्हणत असतील महाराज, पण आपलं मन आपल्याला कधी चांगलं म्हणत नाही, खरंच म्हणत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बरोबर आहे का माझं महिलांनो, मी सांगतो ते बरोबर आहे ना? मन महत्त्वाचं आहे का नाही? मन आरसा आहे, आरसा आहे, आरशात पाहिलं पाहिजे. मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में हो, देख ले कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में, देख ले दर्पण में मुखड़ा देख ले प्राणी. प्रामाणिक माणसाची अधोगती अप्रामाणिक माणसाची अधोगती होत असते. ऐकताय तुम्ही? स्वामी काज म्हणून सांगतोय तुम्हाला, प्रापंचिकाचा धर्म सांगतोय तुम्हाला. म्हणून आपल्या स्वामीचं काम प्रामाणिक केलं पाहिजे महाराज. काय झालं दृष्टांत सांगतो. दोघाची भांडणं झाली. दोघाची भांडणं समजतात का तुम्हाला? चोपदार समजते का रे दोघाची भांडणं? पुढे कोणाकोणाची? पुढे ना, पुढे थोडंसं पुढे. अरे पुढे थोडासा. कोणाकोणाची भांडणं? कोणाकोणाची? हां हां, मग मोठ्यानं सांग ना. होत नाहीत का? होतात ना? होतात का नाही रोज? अरे होतात का नाही? होतात. खरं बोलायचं हां, खोटं. कीर्तनात आहेस तू आता. भांडणं झाल्यानंतर माघार कोण घेते? भांडणामध्ये जास्त जोराने कोण बोलते? मग हा सगळा रुबाब आमच्यावरच फक्त पाठीमाग इकडे. घरी काही चालत नाही आहे ना. म्याव. दोघांची भांडणं झाली. सारखं आहे ना तुमचं? सारखंच आहे. दोघांनी 2 वकील ठेवले. दोघंही विभक्त राहत होते आणि वकील ठेवले भांडायसाठी. वकिलाला काय आहेच पाहिजे महाराज. वकील लोक भांडणं मिटूच देत नाहीत. इथले सोडून बरं का कोणी असेल तर. आणि दोघांनी 2 वकील ठेवले आणि ती बिचारी आपल्या वकिलाकडे गेली. वकील साहेब असे बसलेले होते. समोर ही उभी राहिली आणि विचारलं वकिलाने, ताई तुम्ही गेलत्यात का आज कोर्टावर? हा साहेब गेलती साहेब मी कोर्टावर. भेटलेत का तुमचे मिस्टर? हा साहेब भेटले साहेब. रडत होती थोडी थोडी. काय म्हटले तुम्हाला? काही बोलले नाही साहेब. तुम्ही काही बोलल्या? मी खूप बोलायचा प्रयत्न केला पण माझ्याशी काहीच बोलले नाही ते. एक शब्दसुद्धा नाही. म्हटलं मी फार बोलल्यानंतर ते फक्त असंच ना. अरे दृष्टांत सांगा, दृष्टांताप्रमाणे सांगावं लागतो. मी फार बोलली पण ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीत. एकही नाही बोलले. हा साहेब फक्त एकच शब्द बोलले, तो सांगता येईल. हा साहेब ते मला असं म्हटले की तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोणी गाढवाला जाऊन सांग. तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोणी गाढवाला जाऊन सांग. मग तुम्ही काय केलं? म्हणून ते सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आली. झाली का नाही अधोगती? अप्रामाणिकता अधोगतीचं कारण आहे. आणखी सांगतो. डॉक्टरकडे पेशंट गेले. श्रीमंत पेशंट होते. एकटेच गेले. त्यांचं पोट अचानक दुखायला लागलं आणि डॉक्टरांनी तपासलं. उजव्या बाजूने दुखते ना, अपेंडिक्स झाला शेडजी तुम्हाला, ऑपरेशन केलं पाहिजे. नाही केलं तर तुमचा धोका होऊ शकतो. फुटल्यानंतर जगूच शकणार नाही तुम्ही. हो पण माझ्यासोबत कोणी नाही. नसू द्या मी आहे ना. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरने त्यांना नेलं. त्या ऑपरेशन थिएटरच्या त्या पलंगावर त्यांना झोपवलं. बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन काढलं. शेडजी हुशार होते. शेडजीला असं वाटलं की आता आपल्याला बेशुद्ध करणार आहेत. शेडजी उठून बसले. शेडजीने आपल्या खिशातलं पाकिट काढलं. पैसे मापायला सुरुवात केली आणि डॉक्टर म्हटलं, अहो आतापासून पैसे कशाला मापताय शेठजी तुम्ही?
आणखी 5-7 दिवस राहायचं आहे तुम्हाला इथं, आणि नंतर मग आपण हिशोब करू ना. पैसे कशाला मापताय? शेठजी म्हटले तुम्हाला देण्यासाठी मापत नाही डॉक्टर साहेब, पण तुम्ही मला बेशुद्ध करणार आहात ना, म्हणून मापून ठेवतो, न जाणो. प्रापंचिकाचा धर्म आहे स्वामी काच, प्रापंचिकाचा धर्म आहे गुरु भक्ती, पितृवचन, सेवा, सेवा पती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा, सत्य बोले मुखे आणि दुखवी अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने जी माणसं दुःखी होतात खऱ्या अर्थाने हे विष्णूची पूजाच करत असतात. पायी काटा नेहटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोडे संकटे पुढीला चेने. आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर आपल्याला जितक्या त्वरेने इजा होते महाराज, तितक्या त्वरेने दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो सहभागी होतो तो माणूस आहे. आणि मला असं वाटते हा प्रत्येक प्रापंचिकाचा धर्म आहे की ज्याने दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. पारमार्थिकाचंही आहे, पारमार्थिकाचं आहे. प्रापंचिकाने दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपल्यावर दुःखच येऊ नये असं जर वाटत असेल तर दुसऱ्याचं दुःख आपल्याला दुःख वाटलं पाहिजे. आणि म्हणून दुखवी अनेकांच्या दुःखे विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज 15 वर्षाची गोष्ट आहे, 15-16 वर्ष झाले असतील. आम्ही ॲम्बेसिडर गाडीने प्रवास करत होतो. मी सांगितलं बऱ्याचदा, एक मेलेलं कुत्रं पडलेलं होतं सडकेवर, ॲक्सिडेंटमध्ये मेलं आहे. आणि त्याच्या बाजूने एक वेडा माणूस बसला होता, वेडा पागल, आणि तो त्याचं जठर बाहेर काढत होता, आतडे आणि खात होता. हो, लक्षात आलं ना तुमच्या? भूक लागली होती, तो आतडे बाहेर ओढायचा आणि खायचा. आम्ही ते चित्र पाहिलं, अत्यंत वाईट वाटलं. इतकी आणि इतकी दुर्गंधी येत होती त्याची, इतकी दुर्गंधी येत होती की त्याच्या एक हात हा सगळ्या किड्याने खाल्ला होता, फक्त कांबा शिल्लक राहिल्या होत्या. इतकी दुर्गंधी येत होती महाराज. पण त्यावेळेपासून मी अनेकदा देवाला मागितलं की देवा, या लोकांची सेवा आमच्या जीवनात झाली पाहिजे. गड्या माणसं आहोत आम्ही, आमच्या तुकोबारायाने सांगितलं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. या लोकांची सेवा आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, छत्रपतींच्या समोर आज आमच्याकडे 350 वेडे लोक आहेत, 350 पागल लोक आहेत. त्यांच्या अंगावर किडे आहेत, त्यांच्या डोक्यात किडे आहेत. महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग ज्याला प्राप्त होत असेल ना, त्याला हा आनंद स्वर्गातही भेटणार नाही. लक्षात ठेवा, स्वर्गातही भेटणार नाही. कशासाठी आहे तुमच्याजवळ श्रीमंती? कशासाठी देवाने 2 पैसे शिल्लक दिले तुमच्याकडे? विलासासाठी नाही. श्रीमंती उपभोगासाठी नसते महाराज, श्रीमंती उपयोगासाठी असते. जे फक्त आणि फक्त आपल्या श्रीमंतीचा उपभोग घेत आहेत ना, ते लंकेतले असतात. जे आपल्या संपत्तीचा विनियोग करतायत ना, ते अयोध्येतले असतात. लंकेतलं बनायचं का अयोध्येतलं बनायचं लक्षात ठेवायचं आहे आपण. आणि म्हणून दुखवी अनेकांच्या दुःखे विठ्ठल 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 विठ्ठल. आई धर्मच आहे, हा मुलाचा धर्म आहे. आई वडिलाची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. आई मुलावर प्रेम करत असेल तर मुलाने म्हातारपण सांभाळलं पाहिजे. तिचा हात एखाद्या वेळेला हालत असेल आणि प्याला जर खाली पडत असेल तर घरातल्या माणसांनी तक्रार करायची नाही. हात हालतोय म्हणून प्याला खाली पडलाय ना, तक्रार नाही करायची. लहान होतात तुम्ही एक पाणी खेळत होता, तोंडामध्ये पाणी घेत होता, एखादी पिचकारी आईच्या तोंडावर, एखादी पिचकारी तुम्ही आजीच्या तोंडावर मारत होता. तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांच्या हातला खाली पडलेला प्याला सहन करा ना, करा ना.
माया आहे ते, आजी आहे ती आपली. केलं पाहिजे हे सगळं. घाण झाली असेल तर कुठं तक्रार करू नका. अरे अंगावर घाण केली तुम्ही, अंगावर. तुमची आई, तुमची आत्या, तुमची आजी स्वयंपाकघरामध्ये जेवण करण्यासाठी बसल्या होत्या. रांगत रांगत गेलात तुम्ही तिथं आणि त्यांच्या ताटाच्या समोर तुम्ही घाण केली. कधी वाच्यता केली तिने? कधी बातमी दिली तिने? कधी तक्रार केली तिने? कधी केली का? खरं सांगा. तक्रार तरी केली का तुम्ही कधी? की आज पोराने फार घाण केली बाई, काय सांगावं, ताटाच्या समोर भांड टाकली, काय मूर्ख आहे असं म्हटलंय तुम्ही कधी? ताटाच्या समोरची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर माझी विनंती आहे, तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाचं म्हातारपण तुम्ही सहन करा. तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी काशीला जाण्याची गरज पडणार नाही. केलं पाहिजे, हा आपला धर्म आहे. माय अत्यंत प्रेमाने सांभाळते ना, सांभाळते ना. सांभाळते. ऐशी कडवड्याची जाती, ऐशी कडवड्याची जाती, कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कडवड्याची जाती, ऐशी कडवड्याची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. बाबा आम्ही त्या ठिकाणी एका श्रीमंत मुलाने आपल्या मायबापाला सोडून दिलं. ऐका हा. संभाजीनगरहून येतो म्हणून सांगितलं आणि उतरून दिलं गाडीतून. बाबा येतोय म्हणून सांगितलं, आलाच नाही पोरगा. थोडे वेळा सांगतो मी, तुम्ही समजून घ्या. श्रीमंत मुलाचे दोन्ही मायबाप होते. 80-82 वर्षाचं वय होतं. एका मंदिरामध्ये थांबले. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आता वर्षाच्या अगोदर घडलेली गोष्ट आहे. म्हातारा 6 घरं मागत होता आणि म्हातारीला सांभाळत होता. भीक मागत होता हा श्रीमंत मुलाचा बाप आणि म्हातारीला सांभाळत होता. याचं कारण म्हातारी, राहू द्या राहू द्या राहू द्या, हे सगळे तुमच्याकडे पाहता. म्हातारीला सांभाळत होता याचं कारण म्हातारी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती. पुढे ऐका ऐका ऐका. आणि सकाळी म्हातारा उठला नाही, दुपारी उठला नाही, रात्री उठला नाही, दुसऱ्या दिवशी उठला नाही. म्हातारी उठत होती, तब्येत बरी नाही म्हणून झोपलंय असं वाटत होतं. पण दुसऱ्या दिवशी दुर्गंधी यायला लागली. त्यावेळेला कळलं की म्हातारा मेलाय म्हणून. रात्रभर प्रेताजवळ झोपलेली राहिली, पण तिला माहीत नव्हतं की आपला मालक मेलाय म्हणून. आम्हाला ॲम्ब्युलन्स दिली आमच्या पिंपरी चिंचवडच्या आमदाराने, महेश दादाने. आणि त्या ॲम्ब्युलन्स आम्हाला निरोप आला प्रकल्पावरून. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स गेली, म्हाताऱ्याची व्यवस्था झाली. म्हातारीला आम्ही गाडीमध्ये बसवलं आणि इकडे आणलं. मला तुम्हाला सांगायचं काय हेच. आणि प्रकल्पावर आणल्यानंतर त्या ठिकाणी ती म्हातारी बोलत होती, रडत होती. महाराज, दुसऱ्याच्या घरी काम केलं हो आमच्या म्हाताऱ्याने. या पोराला शिकवलं बघा, खूप शिकलं पोरगं, एकुलतं एक आहे, खूप श्रीमंती आहे महाराज. साहेब साहेब म्हणत होती, खूप श्रीमंती आहे. काय सांगावं तुम्हाला, इतके श्रीमंत आहोत आम्ही. आमच्या म्हाताऱ्यानं खूप कष्ट केले हो साहेब. रडत होती, दहाय मोकलून रडत होती. आणि रडता रडता शेवटी हे म्हटली की हे मला सांगायचं आहे. शेवटी म्हटली की साहेब असू द्या, आमचं दुर्भाग्य, आम्हाला ते आमच्या मुलाने सोडून दिले. आमचा मालक तर गेला आहे बघा, आता आम्हाला तुम्हीच आता आहात सांभाळणार आहे. तुम्ही म्हटलं की जन्मभर सांभाळतो आहे म्हणून तुमचे उपकार नाही विसरणार साहेब आम्ही. पण साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, मला माझ्या पोराने सोडून दिलं आहे, पण माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या पोराला काही करू नका बरं. ऐकताय ना तुम्ही? माझ्या पोराला तुम्ही काही करू नका, म्हणजे जेलात टाकू नका. म्हातारी होती, तिला असं वाटलं बा ते काही करतील. माझ्या पोराला काही करू नका. ज्या पोराने रस्त्यावर ज्या मायबापाला सोडून दिलं, ती माय म्हणते की माझ्या पोराला काही करू नका. ऐशी कडवड्याची जाती, ऐशी कडवड्याची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. इतका कळवळा जर मुलाबद्दल आईचा असेल तर त्या आईची सेवा मुलाने केली पाहिजे. हा त्याचा धर्म आहे.
पारमार्थिकाचा धर्म आहे महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्यधर्म केला. पारमार्थिक माणसाने प्रपंचाचा विचार करायचा नाही, पारमार्थिक माणसाने फक्त धर्माचा विचार करायचा आहे. बरोबर आहे ना? हा पारमार्थिकाचा धर्म आहे. हो, संसाराच्या नावे घालून या शून्य. बायको मेली तरी बरे झाले, बायको कर्कशा बरे झाले, मुलगा मेला बरे झाले, दुष्काळ पडला बरे झाले. हा पारमार्थिक आहे. पारमार्थिक माणसाने प्रपंचाचा विचार करायचा नाही, त्याने धर्माचा विचार करायचा आहे. हा पारमार्थिकाचा धर्म आहे. आता राजधर्म आहे. विठ्ठल 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 अन्यायाशी राजा न करिता दंड. अन्यायी माणसाला राजाने दंड केलाच पाहिजे. अफजल खानासारखा शत्रू फाडलाच पाहिजे. सूर्याजी पिसाळाला धडा शिकवलाच पाहिजे. चंद्रराव मोऱ्यांजवळून सगळे हिसकून घेतलंच पाहिजे. आणि कपटेनं शत्रू जर म्हणत असतील तर गुजरातमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या काय सुरतची लूट केलीच पाहिजे महाराज. स्वराज्यासाठी असेल तर हे सगळं केलं पाहिजे. हा राजधर्म आहे. हो, भावेन देवो कलया नरेंद्रो धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रं कृपयाश पुत्रं ज्ञानेन मोक्षो वशमानयन्ते. आणि म्हणून कपट जरी राजाने केलं तरी ते कपट स्वराज्यासाठी असेल तर त्याने ते केलं पाहिजे. कपटाने अफजल खान मारला असेल तर त्याने तो कपटाने मारलाच पाहिजे. शंभू राजा 9 वर्षाचे 6 वर्षाचे असताना, का 9 का 6 वर्षाचे असताना, छत्रपती 32 वर्षाचे असताना ज्यावेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला त्यांनी त्या कैदीतून सुटका मिळवली महाराज. हो, महाराजांच्या अनेक प्रकार आहेत. हिरोजी फर्जन आणि मदारी मेहतर हे महाराजांच्या जोड होते. 16 वर्षाचा होता तो मदारी मेहतर. हिरोजी फर्जन होता, महाराजांसारखा दिसायला होता. आणि खानाने त्या ठिकाणी महाराजांना कैद केलं होतं. औरंगजेबाने कैद केलं होतं. सांगून जाईल, ज्यावेळेला महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले, मिर्झा राजाने त्या ठिकाणी 32 किल्ल्यापैकी 27 किल्ले त्या ठिकाणी औरंगजेबाच्या घशात घातले होते. आणि ते 7 वर्ष महाराजांचे मिर्झा राजाने वाया घालवले. आणि कुठंतरी सलगीचं नाटक केलं पाहिजे म्हणून महाराज त्या ठिकाणी आग्र्याला गेले आणि महाराजांचा अपमान केला आहे. महाराजांना 5000 मनसबदाराच्या रांगेमध्ये उभे केले. 1,00,000 सैन्याचा जो मालक तो 1,00,000 सैन्याचा मनसबदार, आणि 5000 सैन्याचा जो मालक तो 5000 सैन्याचा मनसबदार. ती शेवटची रांग होती. आणि 5000 सैन्याचा जो मालक तो मनसबदाराच्या रांगेमध्ये महाराजांना पुढे नाही उभं केलं, महाराजांना पाठीमागं उभं केलं आहे. पाठीमागं उभं केलं आहे. आणि महाराजांनी त्या दरबारात केलेली गर्जना सांगू का सांगतोय. त्या दरबारात केलेली गर्जना, राम सिंग मिर्झा राजाचा मुलगा होता. राम सिंह, हम सबको ईसा सकते हैं लेकिन अपमान नहीं सह सकते. तुम्हारे राजा ने हमारा अपमान किया है. हम कौन है हम तुम्हें मालूम है, तुम्हारे राजा को भी मालूम है. हमसे आगे खड़ा कौन है, आमच्या समोर कोण उभा आहे. हा राठोड, की ज्याच्या पाठीवरचे ओढ सुद्धा अजून मोडले नाहीत, त्याला आमच्या समोर उभं करून त्याच्या पाठीमागे आम्हाला उभं केलंय. तुम्ही अपमान केलाय रामसिंग तुमच्या बादशाने आमचा. ही गर्जना त्या दरबाराने याच्या अगोदर कधी ऐकलीच नव्हती महाराज. आणि म्हणून तर म्हणतात ना, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. ऐका तुमच्या पाठी, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. महाराष्ट्र माझा गर्जा, महाराष्ट्र माझा. आणि म्हणून ही गर्जना त्या दरबाराने आजपर्यंत कधी ऐकली नव्हती. मला असं वाटतं की महाराज तिथून कपटाने सुटले. कपटेन शत्रू, म्हणजे कपट करणं हा सुद्धा राजाच्या जीवनातला धर्म आहे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. अनेक पाखांडी, आपण यांना इकडे पाखांडी म्हणतो, ते पाखांडीच ना. स्वराज्यावर चालून आलेले दुश्मनच ना. करणे पाखांड खंडन. तुकोबाराय सुद्धा म्हणतायत. आणि आज शिवजयंती असल्यामुळे म्हणावं लागेल आपल्याला, हेची आम्हा करण काम
इच्छे आम्हा करणे काम इच्छे आम्हा करणे काम इच्छे आम्हा करणे काम बीज वाढवावे काम बीज वाढवावे राम इच्छे आम्हा करणे काम इच्छे आम्हा करणे काम बीज वाढवावे राम बीज वाढवावे राम इच्छे आम्हा करणे काम इच्छे आम्हा करणे काम धर्माचं पालन करण्यासाठी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे आणि धर्माचं पालन करण्यासाठीच नाही भीड नाही भार तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठोबा रघुमा जय जय विठोबा टाळी वाजवा टाळी वाजवा रघुमाई विठोबा रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई 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 जय 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई छत्रपतीची जयंती म्हणून अशा पद्धतीने अभंग घेतलाय आणि दुसऱ्या वेळेस बोलवत असाल त्यावेळेला हाच घेऊ मग आपल्या पद्धतीने सोडू नंतर अशा पद्धतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली खूप आनंद वाटला आनंद आणखी या गोष्टीचा आहे झालं आहे आता हो साहेब येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे या ठिकाणी या गावाचं कौतुक मी यासाठी करणार आहे की या गावाने ते शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मंदिर वर बांधलं आणि त्याच्या खाली छत्रपती बनवण्यासाठी अभ्यासिका तयार केली अभ्यासिका फार महत्त्वाचं आहे लक्षात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत अभ्यासिका उद्घाटन आज आम्ही केलं आहे अभ्यास करा रे पोरो हो अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही लक्षात ठेवा मोबाईलवर अभ्यास कधीच होऊ शकत नाही मोबाईलवरचा अभ्यास कधी लक्षात राहत नाही आम्ही बऱ्याचदा ओव्या पाहतो ना काही एकही ओवी लक्षात राहत नाही ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ओवी पाठ होत नाही आमचा अनुभव आहे म्हणून मोबाईल हे अभ्यासाचं साधनच नाही अभ्यासाचं साधन आजही ग्रंथ आहेत मला खूप आनंद वाटला की काही पोरं काय APSC काय म्हणतात ती परीक्षा देण्यासाठी ज्यावेळेला जातील गरीब पोरांना घरची परिस्थिती नसल्यामुळे पुस्तकं घेता येत नाही त्याची व्यवस्थासुद्धा या गावातील या पंचायतने केली असेल तर मला असं वाटते त्यांचं स्वागतसुद्धा आपण केलं पाहिजे सज्जनानो
गाव करे ते राव न करे असं म्हणतायत ना. आणखी जर तुम्ही काम करत राहिलात, चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहत राहिलात आणि हे गाव जर आणखी चांगलं बनलं तर तुम्हाला आणखी गव्हर्नमेंट 15 लाखाचं बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. 15 लाख रुपये आपण स्वतः जमा करू शकत नाही. मग चांगलं काम करा ना, तुम्हाला सरकार हे पैसे दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून अशा पद्धतीने गाव जीवा भावा मी जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं. आमचे विदर्भातले नाही का तुकडोजी महाराज म्हणतायत. आणि म्हणून आपलं गावच मंदिर असावं असं वाटत असेल तर गावातली मुलं शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत. आणि गाव हे सुसंस्कृत आणि समृद्ध सुशिक्षित असलं पाहिजे. अशा पद्धतीने ही माणसं सरपंचापासून सदस्य सगळे जर त्या ठिकाणी प्रयास करत असतील तर आपण गावासाठी सगळ्यांना मदत करणं अत्यंत महत्त्वाची आहे. झालं आहे माझं कीर्तन. मला आणखी दुसरा एक विषय आपल्यापुढे मांडायचा आहे. खरं म्हणजे 2 गोष्टी माणूस बदलू शकत नाही. 2 गोष्टी बदलू शकत नाही. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे आणि पुढे जातो. 2 गोष्टी माणूस बदलू शकत नाही. चोपदार पुढे या. तुम्हाला विचारतो मी, तुम्ही दुकान बदलू शकता? या दुकानावर उधारी झाली की दुसरं दुकान जाऊ शकता तुम्ही? जाऊ शकता. दुकान बदलू शकता? हो म्हणा. हो म्हणणं. हो हा काय म्हणतो? हो म्हण फक्त. हो. तुम्ही घड्याळ बदलू शकता? बदलू शकता. तुम्ही मोबाईल बदलू शकता? तुम्ही कपडे फाटल्यानंतर कपडे बदलू शकता? हो म्हणा. हो आहे ना. हा. तुम्ही जमीन बदलू शकता? हे विकून दुसरी घेऊ शकता? हो म्हणा. हो. तुम्ही गाडी बदलू शकता? हो म्हणा. आणखी काय बदलू शकता तुम्ही? हां मागं नको सरकू. आणखी काय बदलू शकतो तू? कपडे काही झाले, दुकानही झालं, गाडी झाली, मोबाईल झाला. आणखी काय बदलू शकतो तू? वा वा. बायको म्हण ना. आहे ना, बदलू शकतो ना. अरे बदलू नको, गंमत मान. बदलू शकतो ना. घाबरते असू द्या. बायकोही तुम्ही बदलू शकता पण तुम्ही माय नाही बदलू शकत. हे सांगायचं होतं मला. माय नाही बदलू शकत. माय आहे. माय नाही बदलू शकत महाराज तुम्ही. 2 गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. एक माय, एक जननी आणि दुसरी जन्मभूमी. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. म्हणून जननी आणि जन्मभूमी नाही बदलू शकत तुम्ही. कोणी असू द्या, किती मोठा असू द्या, त्याला मायचं नाव विचारल्यानंतर त्या मायचंच नाव सांगावं लागतं की ज्याने जन्म दिला असेल. दुसरे नाही सांगतायत. बरोबर आहे ना माझं? बरोबर आहे. जननी बदलू शकत नाही, तुम्ही जन्मभूमी बदलू शकत नाही. आणि म्हणून जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. आणि अशा अर्थाने आज मी तुमच्या पुढे जननीचं आणि जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी मिळाली. घालवू नका. मी अभंगाचा भाव तुमच्या पुढे मांडला. आमदार साहेब आलेत. या. विठ्ठल 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 बरोबर 9:15 आले साहेब तुम्ही. आम्हाला असं वाटलं व हे वेळेवर येतात का नाही, पण वेळेवर आलाच. कांदे भाऊ, आपलं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. सगळे लोक ओळखत आहेत आपल्याला. आम्ही सुद्धा ओळखतो. आणि म्हणून
आपण सगळेजण शिवजयंती साजरी करतो. हां तेच म्हटलं, हां तसंच, हां तसं वाटलं मला. बरं काय हरकत नाही, तसं वाटलं, हां तसं वाटलं, काय हरकत नाही, असू द्या. आमदार काय आणि त्यांचे भाऊ काय नाही का, हे भावाकडेच जास्त काम असतं. हां काय साडे आहेत का, साडे आहेत, शालक, अरे मग तर लयच हातात असते राव, मग तर शालकाच्याच हातात असते सगळं बावा. आमचे आमदार तुमच्याच हातात आहेत बाबा. शालक म्हटल्यावर तर मग त्याचाच हक्क आहे. चला, विषय असा आहे, आपण सगळ्यांनी तो स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. आणखी मी 15 मिनटं तुमचे घेणार आहे. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची संस्था आळंदीला आहे. 1917 साली त्या संस्थेची स्थापना झाली. संस्थेचा नेम असा आहे की विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला मानधन नाही. बरोबर आहे ना रे? हो. आमचा बापूसुद्धा त्या संस्थेचा विद्यार्थी आहे, इथेही असतील काही, हो आहे ना. आणि त्या संस्थेमध्ये माधुगिरीची पद्धत आहे. माधुगिरी आणायची, 10 घरं, 1 जण जायचं, 10ची माधुगिरी आणायची, 10ने जेवण करायचं. आजही तीच पद्धत आहे. पण आजही मुलांना एका टाईमचीच माधुगिरी भेटते. संध्याकाळची जेवणाची आजही पंचायत आहे, आजही आहे, आजही आहे. म्हणून संस्थेने रोज मुलांना जेवण द्यायचं. मुलांनी म्हणजे या कीर्तनकारांना, बरं मुलांनी म्हणजे हे कीर्तनकार भविष्यामध्ये जे बनणार आहेत त्यांना भोजन द्यायचं संस्थेने ठरवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या भोजनासाठी आपण निधी संकलन करतो. भोजन देण्यासाठी रोज 21,000 रुपये संस्थेला लागतात रोज. आणि संस्थेमध्ये कधी त्या ठिकाणी ही व्यवस्था नव्हती. आम्हाला साहेब, आमची संस्था कोणाकडे काही याचना केली नाही आजपर्यंत, पण आता जरा गरज पडली म्हणून मी आपल्यापुढे याचना करतो की त्या ठिकाणी रोज 21,000 रुपये आम्ही सरासरी खर्च काढला एवढा लागतो. संस्था एवढा खर्च करू शकत नाही, कारण संस्थेला व्याज भेटते 12 लाख रुपये आणि खर्च होतो 42-45 लाख रुपये. जी संस्था गेल्या 109 वर्षापासून आपल्याला कीर्तनकार देते. परंपरेने आपण सगळे संस्थेचेच कीर्तनकार आहोत, परंपरेने. आता मी सुद्धा परंपरेने संस्थेचाच विद्यार्थी आहे, परंपरेने. महाराज, आपण सुद्धा परंपरेने कुठंतरी संस्थेचेच आहोत. आणि म्हणून आपलं ते मूळ आहे. 109 वर्षापासून जी संस्था अनेक कीर्तनकारांना आपल्याला दिलं, त्याने मला मोठे नावं सांगायचे असतील तर वैकुंठवासी विठ्ठल बाबा चौधरी हे संस्थेचे विद्यार्थी, वैकुंठवासी आणखी नथुशिंग बाबा हे सुद्धा संस्थेचे विद्यार्थी, शिंपी बाबा हे सुद्धा संस्थेचे विद्यार्थी, माधव बाबा हे सुद्धा संस्थेचे विद्यार्थी. हे सगळे विद्यार्थी आहेत संस्थेचे. एवढे मोठे मोठे महात्मे या महाराष्ट्राला देण्याचं काम जर कोणी केलं असते तर संस्थेने केलं. मी नक्की सांगेल तुम्हाला, या महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा जर नसती तर फार मोठं नुकसान झालं असतं. बघा, आजही महाराष्ट्र शांत आहे. हे सगळे जर उपकार कोणाचे असतील तर हे वारकऱ्यांचे उपकार आहेत, हे कीर्तनकाराचे आणि कीर्तनाचे उपकार आहेत. आणि या कीर्तनाला तयार करण्याचे उपकार जर कोणाचे असतील तर ते जोग महाराजांचे आहेत. आणि म्हणून जोग महाराजांच्या संस्थेमध्ये अन्नदानाची व्यवस्था चालू आहे. मी आपल्यापुढे प्रार्थना करतो की त्या व्यवस्थेमध्ये जर कोणाला सामील होण्याची इच्छा असेल तर रिसर सरपंच साहेब आमची पावती आहे. पण जोग महाराजांची संस्था असल्यामुळे आपण महाराज मंडळी या ठिकाणी आहे, तर आपण थोडंसं त्यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि लवकर जर बोलले तर बरं होईल, नाही तर मग कीर्तन सुटणारच नाही ना. मी इथंच उपोषण करील बघा. लवकर कोणी सांगत असले 1100 रुपये तिथं पावती घेऊन जा. काय नाव? हो, नाव सांग. आणखी कोणाची असतील तर आपण, हो, नानाची गोशाळेला नेहमी मदत असते. आणि आपली कोणाची इच्छा असेल तर त्याचं नाव मी घेतो. लेका 1000 रुपयासाठी एवढ्या लोकात 5000 रुपयासाठी नाव घेतो मी, बिना कमिशनचं, नाही का. तुम्ही खरं म्हणजे सामील व्हायला पाहिजे. आणखी कोणाची इच्छा असेल तर आपण करू शकता. फक्त नगदी पावत्या घ्यावं लागतात. बरं, पावत्या पैसे म्हणजे देणगी दिल्याशिवाय भेटणार नाहीत. अशा पद्धतीने आणखी कोणाची इच्छा असेल
तर आपण 1500 रुपये व्हायला तर काहीच बोलत नाहीत. हां हां पिंटू भाऊ शिरसाट नगरसेवक यांच्याकडून 1100 रुपये. निखिल ॲग्रो एजन्सी निखिल ॲग्रो एजन्सी 1100. 1100 रुपये. आणखी कोणाची काही मदत असेल हे वर्ष फक्त, पुढच्या वर्षी आम्ही मागणार नाही. हे वर्ष संस्थेच्या भोजनासाठी आम्ही दिलेलं आहे बरं का, पुढच्या वर्षी नाही. पुढच्या वर्षी आपण नाही, शासनाने आपल्याला फंड दिला आहे साहेब. हो दिला आहे. किती? 10 कोटी रुपये दिला. हां आणखी माझी आणि मंदिरामध्ये बसवलं यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरंच तुमचं स्वागत करतो नेते मंडळी, मी खरंच स्वागत करतो. नेते देतच नाहीत महाराज, खरंच देत नाही. आणि यांनी या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देणगी दिली म्हणून मी तुमचं स्वागत करतो. अरे योग भेटल्यानंतर घालवला नाही पाहिजे. हो योग भेटला ना की मोठ्या माणसाने देऊन टाकलं पाहिजे, तोच मोठेपणा असतो. मोठी माणसं ज्यावेळेला गुपचूप निघून जातात ना तो अपमान असतो त्यांचा. लोक म्हणत नाहीत, मौनात राहतात पण बरं म्हणत नाहीत. मेघ आलाही पाहिजे मी म्हणतो आणि देऊन गेला पाहिजे ना. फक्त मेघ आला आणि दिलं नाही तसाच गेला तर शेतकरी शिव्या देतात. तसं श्रीमंत माणूस आलाही पाहिजे, त्याने काहीतरी दिलंही पाहिजे. म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने ही सगळे नेते मंडळीने आम्हाला यासाठी मदत केली. तुमचं आणखी भविष्यामध्ये असंच होत राहो. आणि आमचे आमदार किती वेळ झाले आमदार आता? दुसऱ्या नाही आहेत, 5 वेळ आमदार होत राहोत. वा आणि माझे आशीर्वाद लागत असतात बरं का. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, ज्यांना भरायची असेल त्याने इथं संपर्क करायचा कीर्तन झाल्यावर. बोलिले उठू नका, बोलिले पुढे देवा पुढे उत्तरे क्षमा पराज महाराज तुम्ही हा नाही उच्चारिला अधिकार में आपला. क्षमा पराज महाराज तुम्ही तुका रे ज्ञानेश्वरा रागा पायापैकी करा. क्षमा पराज महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक अवतार विठ्ठल. कृपया थोडा वेळ कोणी उठू नका. सोमनाथ भाऊ आपलं पुढे